सध्या महाराष्ट्रात महापालिकांच्या निवडणुकींचा प्रचाराचा धुराळा उडालाय। प्रत्येक बड्या नेत्याने आपल्या शहराची महापालिका स्वतःच्या अस्मितेची करून घेतली आहे। त्याचं कारणही तसंच आहे, ज्याची महापालिका त्यांचं तिथे राज्य। याच अनुषंगाने एकीकडे मुंबई महापालिकेत ठाकरे बंधू विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा सामना रंगलाय, तर दुसरीकडे असा सामना पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा रंगलाय। चला तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये नेमकं पुण्यात काय घडलंय ते पाहूया। नमस्कार, मी गंगाधर गडदे। पुण्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भक्कम साथ दिली, अनेक वेळा खासदार आमदार दिले, अनेक वर्ष पुणे शहरावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती। पुणे महापालिकेत महापौर देखील होता। याच काळात अजित पवार राज्याचे मंत्री असताना त्याने पिंपरी चिंचवड हा ड्रीम प्रोजेक्ट वास्तवात उतरून दाखवला। शेती असणाऱ्या जमिनीवर पिंपरी चिंचवड सारखं सुख सुविधा असणारं शहर बसवलं आणि इथे देखील राष्ट्रवादी काँग्रेसची मुळदा आड झाली। पण कालांतरानं सगळ्या भारत देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं वादळ आलं आणि याच वादळात पवारांच्या हातातली पुणे शहरातली सत्ता देखील भाजपनं जिंकून घेतली। आज पुण्याचा खासदार भाजपचा आहे। मागच्या वेळी झालेल्या निवडणुकीत महापौर देखील भाजपचाच होता। ज्या पिंपरी चिंचवडला दादांनी जन्म दिला त्या पिंपरीमध्ये देखील आमदार भाजपचाच आहे, महापौर देखील भाजपचाच होता। आता 2026 उजाडलं, 10 वर्षे खुळमळलेली महापालिका निवडणूक जाहीर झाली। मग काय पुन्हा एकदा स्वतःची सत्ता, स्वतःची ताकद प्रस्थापित करण्यासाठी अजित पवार मैदानात उतरले। सध्या सगळ्या राज्यभरात जरी महापालिकेची निवडणूक लागली असली तरी देखील अजित पवार यांनी त्यांचा तळ पुण्यातच ठोकला। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यापासून तर तिकीट देण्यापर्यंत आणि नाराज उमेदवारांना समजावून सांगण्यापर्यंत सगळं काम स्वतः अजित पवार करतायत। दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाने देखील सगळी ताकद पणाला लावली आहे। खासदार मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहर जिंकण्यासाठी जमेल तेवढे प्रयत्न सुरू केले। पिंपरी चिंचवड मध्ये आमदार जगताप, आमदार महेश लांडगे यांनी देखील भाजपसाठी सत्ता कशी आणता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले। याच प्रयत्नांमध्ये, प्रचारांमध्ये जनतेत जाताना अजित पवार हे पुणे म्हणजे फुले शाहू आंबेडकर विचारांना मांडणारा पुणे, या पुण्यानं पुरोगामी विचारांना भक्कम साथ दिली आहे, बळ दिलं। यातूनच उभी राहिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। ज्या पुण्यामध्ये ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुलेंनी संघर्ष केला, बहुजनांना न्याय देण्यासाठी आयुष्य झिजवलं, अशा पुण्यातल्या लोकांना अजित पवार आपल्या विचारातून मत मागण्यासाठी साथ घालतायत, तर याच भारतीय जनता पक्ष थेट विरोध करतायत। त्यांचं कारणही तसंच आहे। ज्या पुण्यामध्ये फुले शाहू आंबेडकर विचार रुजला, त्याच पुण्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर देखील होते। सावरकरांनी त्यांची सगळी चळवळ याच पुण्यातून उभी केली। त्यामुळे सावरकर विचारांना मानणारा भारतीय जनता पक्ष अजित पवारांनी निवडणुकीमध्ये वैचारिक विरोध ताकदीने करतोय। पण मंडळी, हा वैचारिक विरोध का सुरू झाला हे आपण समजून घेऊ। अजित पवार यांच्या पक्षाची विचारधारा सर्व जाती धर्मांना घेऊन चालणं अशी आहे। यामुळे ते फुले शाहू आंबेडकर विचार घेऊन लोकांमध्ये जातात। वास्तवात पाहायला गेलं तर कट्टर हिंदू सनातनी मतदार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मतदान करणार नाही, असं चित्र आतापर्यंतचे आहे। याचमुळे कट्टर सनातनी लोक सोडता उरलेला सगळा बहुजन समाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे खेचण्यासाठी अजित पवार फुले शाहू आंबेडकर विचार या बहुजन लोकांमध्ये शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। जर पुरोगामी विचार मांडणाऱ्या व डावी विचारसरणी मांडणाऱ्या आणि भाजप विरोधी विचार मांडणाऱ्या लोकांना एकत्रित केलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने वळवलं, तर पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय होऊ शकतो, असा विश्वास अजित पवारांना आहे। तर दुसऱ्या बाजूला भारतात तयार झालेले हिंदुत्वाचं वादळ, कट्टर हिंदुत्वाचा विचार थेट पुणे शहरातील लोकांपर्यंत पोहोचला। जय श्रीराम, अखंड भारत, राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम हा विचार मांडणाऱ्या पुणे शहरातील सनातनी लोकांपर्यंत आपण हा विचार पोहोचला, तर एक हाती हिंदुत्ववादी विचार मांडणाऱ्या लोकांचं मतदान भारतीय जनता पक्षाला पडलं, तर येणाऱ्या 16 जानेवारीला पुणे शहरात भारतीय जनता पक्षाचा महापौर बसेल, असा विश्वास मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांना एकीकडे मतदान मिळवण्यासाठी विचारधारेचा शस्त्र दोन्ही बाजूचे लोक वापरतात, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार पुण्यामध्ये चालू असलेल्या भ्रष्टाचार बोलतात, मागच्या महापालिकेनं मार्गी न लागलेल्या कामांवर बोलतात, शहरात झालेली वाहतूक कोंडी, अस्वच्छता, ड्रग्जचा वाढता विळखा या समस्यांवर बोलताना अजित पवार भारतीय जनता पक्षावर टीका करतायत। तर भारतीय जनता पक्ष देखील तुम्ही सुद्धा धुतल्या तांदळाचे नाही, 70,000 कोटींच्या घोटाळ्यांची फाईल अजूनही बंद झालेली नाही, त्यामुळे आम्हाला तोंड उघडायला लावू नका, अशी खोचक टीका महापालिका निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांवर केली आहे। पुणे शहर जिंकण्यासाठी अजित पवार असो की भारतीय जनता पक्षाचे लोक विचारधारेपासून एकमेकांवर वैयक्तिक आरोप करून साम दाम दंडभेद या नीतीचा उपयोग करतायत। मंडळी, आता पाहूया पिंपरी चिंचवड महापालिका। पिंपरी चिंचवड पूर्वी गाव होतं, या शेतीवर सुख सुविधा असणारं शहर तयार करूया असा ड्रीम प्रोजेक्ट अजित पवारांनी शासनासमोर ठेवला। त्यावेळी शासन देखील अजित पवारांचंच होतं। मग काय, अजित पवार पूर्ण ताकदीने पिंपरी चिंचवड मध्ये उतरले व त्यांनी करोडो रुपयांचा खर्च करून
पिंपरी चिंचवड हे शहर उभं केलं। त्यानंतर काही वर्ष पिंपरी चिंचवडकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भक्कम पाठिंबा दिला, पण जेव्हा भारतीय जनता पक्षाची लाट आली त्या लाटेत पिंपरी चिंचवड देखील अजित पवारांच्या हातून गेली। याचं दुसरं कारण आहे अंतर्गत गटबाजी सुद्धा होती। आज पिंपरी चिंचवड मधील आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांवर आरोप करताना महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा आका जर कोणी असेल तर ते अजित पवार आहे तसा केला। या महेश लांडगे यांना देखील राजकीय जन्म अजित पवारांनीच दिला होता, पण विधानसभेला तिकीट नाकारल्यानंतर नाराज झालेले महेश लांडगे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि निवडणूक जिंकली। तेव्हापासूनच अजित पवारांविरुद्ध महेश लांडगे यांनी दंड थोपटला। पिंपरी चिंचवड मध्ये प्रचार करताना अजित पवार बोलतायत की पिंपरी चिंचवड मध्ये 2 नंबरचे धंदे जास्त प्रमाणात वाढले। दादागिरीने जमीन बळकावणं, हप्ते गोळा करणं, कंत्राटदारांना धमक्या देऊन टक्केवारी मागणं, रात्री उशिरापर्यंत दारूचे हॉटेल चालवणं अशा अनेक अवैध धंदे पिंपरी शहरात चालू आहेत आणि अवैध धंद्यामागे भारतीय जनता पक्षाचे नेते व आमदार मंडळी जबाबदार आहे, अशी टीका अजित पवार यांनी या स्थानिक नेत्यांवर केली। यालाच उत्तर देताना महेशदादा लांडगे यांनी प्रचाराचा सगळ्यात मोठा दादा जर कोणी असेल तर तो फक्त अजित दादाच आहे असं सांगितलं। पिंपरी चिंचवड शहरातले अजित पवारांची अस्मिता पणाला लागली आहे। या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर विचारधारेविरुद्ध सावरकर विचाराचा सामना नसून अजित पवारांना मानणारा वर्ग, अजित पवारांना मानणारे लोक विरुद्धच्या लोकांना अजित पवारांनी तिकीट दिलं नाही, आमदार केलं नाही, अशा लोकांसोबत थेट सामना आहे। आता पुणे शहर महापालिका आणि पिंपरी महापालिका या दोन्ही महापालिकेत अजित पवारांना डोकेदुखी आहे ती राष्ट्रीय काँग्रेसच्या पक्षाकडून, कारण हाताचा पंजा निशाणे असणारे लोक हे देखील भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उभे आहेत व फुले शाहू आंबेडकर विचार, सर्वधर्म स्वभाव हाच विचार घेऊन राष्ट्रीय काँग्रेसचे लोक देखील मत मागतात। आणि त्यात जरा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पुणे शहरातील मोठं नाव प्रशांत जगताप यांनी देखील राष्ट्रवादीला रामराम केला व राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला। या कारणामुळे जर राष्ट्रीय काँग्रेसनं ताकद लावली तर अजित पवारांच्या पाठीमागे उभा असणारा मतदार हा फुटू शकतो व राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये मतविभाजन होऊन याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो। हे समीकरण देखील नाकारता येणार नाही। असं विभाजन होऊ नये यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी फुंकणारा माणूस या पक्षाने देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युती केली आहे आणि पुणे व पिंपरी महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले। यावरून एक चित्र स्पष्ट आहे। राज्यात जरी अजित पवार भाजप सोबत सरकारमध्ये गेले असतील तरी सुद्धा पुणे जिंकण्यासाठी भाजपला अजित पवार नकोय आणि अजित पवारांना भाजप नको आहे। पण मंडळी राजकारणात काही होऊ शकतं ह्या महाराष्ट्राने तर खूप जवळून पाहिले। त्यामुळे येणाऱ्या 16 जानेवारीला पुणे शहर व पिंपरी चिंचवड महापालिकेत कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक येतात यापेक्षा कोणते पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात हे पाहणं जास्त रंजक असणार आहे। तर मंडळी तुम्हाला काय वाटतं, पुणे शहर महापालिका आणि पिंपरी महापालिकेत कोण जिंकणार? मोठी ताकद असणार भारतीय जनता पक्ष जिंकेल का अजितदादांची पुन्हा एकदा सत्ता येईल? हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।